नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुभेदार कुटुंबामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सगळं घर अगदी प्रसन्न आणि मंगल असं वातावरण तयार होत त्याच गणपती बाप्पाच्या विघ्न विनायकाच्या आगमनाने घरातले सगळी संकट आता दूर होत कल्पनाने सायली अर्जुन यांच्या नात्याचा पुन्हा एकदा स्वीकार करून सायलीला आपल्या पहिल्यासारख्याच मुलीचा मान दिलेला आहे। त्याचप्रमाणे इथे आता अर्जुनने सायलीच्या आईबाबांचा शोध घेत असताना सायलीचे गाठोड शोधत असताना इकडे प्रतिमाला पूर्णाजीच्या कपाटामध्ये सायलीच गाठोड तर नागराजच्या घरी असताना नागराजला नागराजच्या कपाटामध्ये सुमनला आता प्रियाच गाठोड सापडणार आहे। त्यामुळे जेव्हा या दोन गाठोड्यांचा उलगडा केला जाणार आहे त्याच वेळेला एक मोठा सत्याचा उलगडा म्हणजेच प्रिया ही तन्वी नसल्याचा सत्याचा उलगडा सगळ्यांसमोर आता विघ्नविनायकाच्या आगमनाने आणि त्याच्याच कृपा आशीर्वादाने होणार आहे। त्यामुळे नेमका आता काय काय घडणार आहे हे सगळे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की घरामध्ये ये कल्पनाने सायलीचा स्वीकार करावा म्हणून घरातले सगळेजण हे काळजीपूर्वक प्रयत्न करत आहेत। अस्मिताने त्यामध्ये खारीचा वाटा उचलत लवकरात लवकर कशाप्रकारे सायली आणि कल्पना या दोघीजण एकत्र येतील आणि पुन्हा एकदा कल्पना सायलीचा स्वीकार करेल ह्या सगळ्याचा विचार आता सगळ्यांच्या मनामध्ये असतो आणि त्यामुळे अगदी सगळीकडे तेच वातावरण सुरू असतं। त्यातच गणपती बाप्पाच आगमन होणार असतं। त्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सगळेजण एकाच गोष्टीच्या मागे लागलेले असतात, कधी एकदा कल्पना सायलीचा स्वीकार करते। दरवर्षीप्रमाणे सायली नित्यनियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करत असते। सायली गणपतीच्या पहिल्याच दिवशी जे सगळे काही पूजाविधी सगळी तयारी करते, म्हणजेच उकडीत त्या मोदकापासून घरात सगळे पदार्थ ती अगदी व्यवस्थित बनवते आणि वेळेवर नैवेद्य तयार करते आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ती खूप छान प्रकारे सज्ज देखील झालेली असते। आणि सायलीला तसं पाहून प्रतिमाला देखील आपले पूर्वीचे दिवस आठवू लागलेले असतात। कारण पूर्वीच्या दिवसामध्ये कशाप्रकारे प्रतिमा ही असंच करायची, ज्याप्रकारे सायली ही बागेतली फुलं अगदी आणून व्यवस्थितपणे गणपती बाप्पासाठी हार तयार करायची, सगळं करायची तसंच सायली देखील करत असते आणि किचनमध्ये कल्पना देखील सगळं करण्यासाठी येत असते। तेव्हा सायलीने सगळं केलेलं आहे हे पाहून तिलाही अगदी धक्काच बसलेला असतो। म्हणजे सायली कोणीही नाव ठेवू नये अशा प्रकारे सगळी तिने तयारी केलेली असते आणि म्हणूनच सगळेजण तिची घरात वावा करत असतात, परंतु कल्पना उघडपणे काहीच बोलून दाखवत नाही। त्यामुळे आता सगळेजण विचार करतात, म्हणजे जी अस्मिताची टीम असते, अस्मिता, प्रतिमा, त्याबरोबर प्रताप आणि अर्जुन, सगळेजण आता म्हणतात की काहीतरी केलं पाहिजे। आता सायली जी काही तयारी करते ती बघून लगेच अस्मिता म्हणते की काय हे सगळं काय आहे? अशा प्रकारची गणपती बाप्पाची तू आरती करणार आहेस का? त्यावेळेला मग कल्पना तिला बोलते की अगं, तू हे सगळं काय बोलतेस आणि उगीचच तिला का बोलून दाखवतेस? ती सगळं तर व्यवस्थित करत आहे ना? ती म्हणते की नाही मम्मा, तू ना उगीचच ना हिला डोक्यावर चढवून ठेवल आहे, ही बघ कशी करते ती, अगं हिला साधी कसली तयारीही जमत नाहीये। मग कल्पना म्हणते की मला सांग, याच्यापेक्षा दुसरी वेगळी कोणती तयारी करायची असते गणपती बाप्पाची, मला सांग तरी, असं ती बोलून दाखवते। त्याच वेळेला मग आता प्रताप म्हणतो की हो अगं, प्रतिमा बरोबर बोलते ती, अगं हे बघ ना, या एवढ्याच भाज्या बनवल्यात हिने, आणखी भाज्या बनवायला हव्या होत्या ना? तेव्हा मग कल्पना म्हणते की तुम्हाला झालंय तरी काय, म्हणजे तुम्ही या अस्मिता बरोबर काही बडबडायला लागलात? ठीक आहे, ती आता प्रेग्नेंट आहे, तिला बाळ होणार आहे, परंतु उगीचच तुम्ही नको त्या गोष्टी तिची बाजू घेऊ नका, समजलं का? आता तो बोलून दाखवतो। त्याच वेळेला मग प्रताप गप्पच बसतो, कारण त्यांना हळूहळू एक गोष्ट समजू लागलेली असते की काही झालं तरी कल्पना ही सायलीची बाजू घेणार, म्हणजे घेणार। आता पूजेच्या वेळेला ही अस्मिता ही सायलीचा खूप मोठा अपमान करते, तिला म्हणते की तू या घरातली
सून नाहीयस त्यामुळे तुला पहिले गणपतीची पूजा करता येणार नाही. गणपतीची पूजा करणार तर ते म्हणजे माझी मम्मा करेल, नंतर मग तू करशील. या घरामध्ये तुला अजिबात मान नाहीये असं म्हटल्याबरोबर तिथून कल्पना येते आणि म्हणते की एक मिनिट, हे असं काही बोलायचं नाहीये, अजिबात नाही, कारण सायली या घरची मोठी सून आहे आणि त्या नात्याने तिला या घराची पूजा करायला मिळालीच पाहिजे. सायली आणि अर्जुन हे दोघजणही देवाची पूजा करणारच. काही झालं तरीही आता ते दोघजणही जोडीने पूजा करणार असं म्हटल्याबरोबर इथे आता अस्मिता गप्पच बसते आणि ती म्हणते की अच्छा, म्हणजे मम्मा तू यांना माफ केलीस का? तेव्हा ती म्हणते की हो, माफ केलं मी, कारण आतापर्यंत मी सायलीला बघितले, ती कुठल्याही बाबतीत मी इतकं सगळं तिला बोलते तरीही तिला वाईट वाटत नाहीये, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करते ती. म्हणूनच मला एक गोष्ट सांगायची आहे की सायली आणि अर्जुन दोघजणही जोडीने ही पूजा करतील. आता त्या दोघांच्या त्याचा मी स्वीकार केलाय. मी चुकले की मी त्यावेळेला त्यांना खूप बोलून दाखवलं, परंतु आता मला खरं काही ते लक्षात येत की ते दोघजणही खरंच खूप चांगले आहेत आणि एकमेकांना अनुरूप आहे. त्यांनी केलं असेल कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, परंतु ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे त्यांचं प्रेम एकमेकांवर किती आहे ते त्यांना समजले ना आता. आणि किती काही झालं तरीही ते दोघे एकमेकांपासून वेगळे झालेले नाहीयेत. जरीही मधुभाऊंसाठी त्यांनी हे नातं जोडलेलं होतं तरी हे नातं हे कायम टिकणार आहे. त्यामुळे काही झालं तरीही आता हे दोघे एकमेकांपासून कधीच वेगळे होणार नाहीत. आणि सायली आणि अर्जुन, तुम्हाला एक बजावून ठेवते की आता इथून पुढे तुम्ही माझ्याशी काहीही खोट बोलायचं नाही, आलं का लक्षात? माझ्याशी काही लपवायचं नाही, नाहीतर मग मी आहे आणि तुम्ही आहात. इथून पुढे काही नाही लपवायचं. तेव्हा मग सायली आणि अर्जुन दोघजणही तिच्याजवळ कान पकडतात आणि म्हणतात की आय एम व्हेरी सॉरी, इथून पुढे काहीही तुझ्यापासून मी लपवणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. आता कल्पना ही सायली आणि अर्जुन या दोघांनाही जवळ घेते आणि म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला माफ केलं. आता तुमच्याबद्दल माझ्या मनात काहीच अडी नाही. हे पाहिल्यावर प्रतिमाला खूप बरं वाटतं, म्हणजे जे त्यांचं मिशन होतं ते मिशन अखेर गणपती बाप्पाच्या आगमनामुळे यशस्वी झालेलं असतं. आता सायली म्हणते की खरंच थँक्यू आई, तुम्ही आज मला स्वीकारलंत, आणि म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो. आता अर्जुनही तिच्याकडे बघून खूप खुश होत असतो आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा तो अगदी उजळणारा आनंद पाहून अर्जुनलाही तीच खूप बघून कौतुक वाटत असतं. प्रतिमा म्हणते की या इथे तुम्हा दोघांचीही खरंतर दृष्ट काढली पाहिजे, कारण आज प्रतिमाने फायनली तुमच्या दोघांच्या नात्याचा स्वीकार केलाय. म्हणून आता ती सायली आणि अर्जुनला उभं राहून ओवाळते आणि म्हणते की खरंच ही तुमच्या दोघांची जोडी ही खूप छान दिसते. परंतु सायलीला मनातून या गोष्टीच वाईट वाटत असतं की प्रतिमाशी इतका प्रकारे प्रिया वाईट वागली, आणि तरीही प्रतिमा ते इतकी चांगली, त्यामुळे त्यांना तिच्याबद्दल पाहून खूप वाईट वाटत असतं. तर आता इथे कल्पना आणि सायली एकमेकींशी बोलतात. पुन्हा एकदा त्यांचं नातं पूर्वीसारखं झालेलं असतं. तेव्हा मग कल्पना म्हणते की हे बघ अर्जुन, मला माहिती आहे की हिला आता खूप वाईट वाटत असणार, कारण मधुभाऊ हे देखील आता कोमामध्ये आहेत. परंतु सायली, तू नको काळजी करूस, मी आहे, मी आणि तुझे बाबा म्हणजेच प्रताप हे तुझे आहेत, हे सगळं कुटुंब तुझं झालंय, आता नको काळजी करूस फक्त. तेव्हा मग ती म्हणते की यामध्ये पूर्णाजीची कमी आहे, परंतु पूर्णाईने तुला अगोदरच स्वीकारलंय, तुला माहिती आहे ना, असं सायलीला ती बोलून दाखवते. सायली म्हणते की हो आई, मला माझं पूर्ण कुटुंब एकत्र झाल्यासारखं वाटत. गणपती बाप्पाला मी काय सांगू, त्याने सांगितल्या अगोदरच मला सगळं काही पूर्ण केलेलं आहे, त्याने माझ्या सगळ्या गोष्टी, इच्छा, आकांक्षा पूर्ण केल्यात. हो, मला मधुभाऊंची आठवण तर येते, परंतु मला खरंच माझे आईबाप पुन्हा मिळालेत. माझी आई, माझी यशोदा माता कुठेतरी हरवली होती, ती मला पुन्हा सापडली. आता सायलीच ते दुःख पाहून अर्जुनला मनोमन इच्छा असतेच की काही झालं तरीही लवकरात लवकर आपण सायलीच्या आईबाबांचा शोध घ्यायचाच आहे. त्यामुळे आता त्याच्या डोक्यात एक ट्यूब पेटते. तो म्हणतो की एक मिनिट. तो आता कुसुमताईला बाजूला जाऊन कॉल लावतो आणि म्हणतो की कुसुमताई, मला जरा आश्रमाची चाबी मिळू शकेल का?
म्हणजे आश्रमामध्ये कोणी असेल का? तेव्हा मग ती सांगते की हो, आश्रमामध्ये ॲक्च्युली गणपती बाप्पा आले तर मुलंही बाहेर वगैरे गेली असतील, परंतु ठीक आहे, तुम्हाला मी चावी देते, तुम्ही आश्रमामध्ये जा आणि तुम्हाला हवे ते चेक करा. म्हणजे असं नक्कीच असू शकतं मधुभाऊ, हे काही ना काहीतरी गोष्टी हे मुलांच्या लपवून ठेवायचे आणि नक्कीच काही ना काहीतरी असायच. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही आता जा तिकडे आणि तुम्ही आश्रमामध्ये जाऊन सायलीबद्दल एखादी गोष्ट सापडते का ते बघा, त्यावरून नक्कीच काहीतरी लिंक लागेल की तिचे आईबाबा कोण आहेत ते. मग अर्जुन त्याच या सांगण्यावरूनच तिथे आता हॉस्पिटलमध्ये कुसुमताईकडून चावी घेतो, मधुभाऊंची तब्येत वगैरे बघतो आणि नंतर मग तो आश्रमात येतो. आश्रमात कोणी नसतं, या संधीचा फायदा घेतच तो शिरलेला असतो आणि तो गेल्यानंतर तिकडेच कपाट असतं. त्या कपाटामध्ये भरपूर गाठोडे असतात. आता ती गाठोडे बघत असताना अर्जुन विचार करतो की नक्की सायलीच गाठोड कुठे असेल. आता तो एक त्या कपाटामधल्या गाठोड्याची नावे बघत असतो आणि नाव बघत असताना तो त्या कपाट्यावरची सगळी जी काही चिठ्ठी असतात त्या बघतो आणि त्यामध्ये कोणाचेही म्हणजे त्याच्या ओळखीचं सायली किंवा तन्वी कोणाचेही गाठवड नसतं. तेव्हा मग तो विचार करतो की हे काय, यामध्ये सायली आणि तन्वी दोघींची गाठोड नाहीये, नक्की हा काय प्रकार आहे. त्याला आता विचारच पडलेला असतो नक्की काय आहे हे सगळं. तेव्हा मग आता लगेच ती म्हणायला लागते की एक काम करा, तुम्ही बघा आजूबाजूला कुठे गाठोड आहे का. तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा चेक करतो आणि पुन्हा फोन करून सांगतो की नाही, काय ना, हे गाठोडच इथे नाहीये, नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे नेमकं सायलीच आणि तन्वीच गाठवड इथून कसं काय गायब झालंय, बाकीचे गाठोडे तर इथेच आहे. मग त्याच गाठोड इथून कसं काय गायब झालंय. मला असं वाटतं की यामध्ये ना काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. या दोघीच गाठोड चेंज करण्यामागे ना काहीतरी कोणाचा तरी खेळ आहेत असं मला वाटते. आता अर्जुनने असं सांगितल्याबरोबर लगेच तो म्हणतो की नाही, नक्कीच यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजेच हे दोन गाठोडे आहेत ते गायब आहे, याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असू शकतं. आपण या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया असा तो विचार करत असतो. त्यानंतर आता घरी आल्यावरती प्रतिमा गप्प बसलेली असते, कारण या गणपतीच्या आणि सणाच्या दिवसांमध्ये आपली लेक ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपण तिला बघायला जाऊ शकत नाही याचं वाईट तर प्रतिमाला वाटतच असतं आणि त्यामुळे प्रतिमा ही शांत बसलेली असते. ती काहीच बोलत नाही. त्याच वेळेला मग अर्जुन येतो. अर्जुन आल्याबरोबर प्रतिमा त्याला बरोबर त्याचा चेहराही देते आणि त्याला येऊन विचारते की अर्जुन, काय झालं, म्हणजे तुझा चेहरा असा का पडलेला आहे. घरात सगळं व्यवस्थित तर आहे ना, आणि तू असं बाहेर निघून गेलास तडकाफडकी आणि आलास, तो तुझा चेहरा असा पडलेला आहे. नक्की काय प्रॉब्लेम आहे, मला सांगशील का. त्यावेळेला मग अर्जुन सांगतो की प्रतिमा, खरं तर तुला टेन्शन आहे बाकी गोष्टींचं, परंतु मी तुला हे शेअर नक्कीच करू शकतो कारण घरात इतर कोणालाही मी सांगू शकत नाहीये. तेव्हा मग ती सांगते की बोल ना, काय झालं आहे, कुठल्या गोष्टीबद्दल बोलायचे तुला. त्यावेळेला मग ती सांगते की अर्जुन बोल बाळा. तेव्हा मग तो सांगतो की प्रतिमा, त्या ॲक्च्युली ना मला सायलीच्या आईबाबांचा शोध घ्यायचा आहे. मग ती म्हणते की सायलीचे आईबाबा म्हणजे मला नक्की कळत नाही, नक्की हे नवीन काय आलंय तुझ्या डोक्यामध्ये. तेव्हा तो सांगतो की ॲक्च्युली काय ना, मधुभाऊंना माहीत होतं की सायलीचे आईबाबा कोण आहेत. त्यावेळेवरच त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि म्हणूनच त्या आता कोमामध्ये असल्यामुळे त्याबद्दल सत्य जाणून घेणं खूप कठीण झालंय. म्हणूनच सायलीचे आईबाबा कोण आहेत हे या ह्या व्यक्तीच्या शोधापर्यंत नक्की जाता येईल असं मला वाटतं. मग ती म्हणते की नक्की कुठे, असं कसं शोधशील तू.
तेव्हा मग तो म्हणतो की मला असं वाटतं की हे सगळं जे काही आहे ते आश्रमातच आहे, म्हणून मी आश्रमात जाऊन शोधलं, सगळ्या गोष्टींचा तपास घेतला, परंतु तिथे तन्वी किंवा सायलीच गाठवड मला सापडलं नाही. दोघांचेही गाठवडे गायब होते. नक्की काय आहे मला काहीच कळत नाही. आता सायलीच ऐकल्यानंतर तोही जरा गप्पच बसतो की नेमकं असं काय, म्हणजे गाठवड शोधायचं तरी कसं, असा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि म्हणूनच आता तो सगळ्या गोष्टीचा टेन्शनमध्ये असतो. त्याच वेळेला प्रतिमाही म्हणते की ठीक आहे अर्जुन, तू नको काळजी करूस, आपण लवकरच सायलीच्या आईबापांचा शोध घेऊया, तोपर्यंत तू चिंता करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, असं म्हणून ती आता लगेचच तिकडे पूर्णाजीच्या खोलीमध्ये जाते. तिला पूर्णाची आठवण येत असते. पूर्णाजी गावी गेल्यामुळे ती तिच्या खोलीमध्ये जाऊन जरा वेळ बसते आणि नंतर मग पूर्णाजीच्या कपाटामध्ये पूजेत जे काही साहित्य असतं ते साहित्य तिला काढायचं असतं आणि त्यामुळे ते साहित्य काढण्यासाठी ती तिथेच आता गेलेली असताना पूर्णाजीच्या कपाट ती उघडते, तर पूर्णाजीच्या कपाटामध्ये तिला एक लाल रंगाच असं लपलेलं एका ठिकाणच शुभ गाठोड दिसतं. त्यावेळेला ते गाठोड बघितल्यानंतर पूर्णाजीच्या बाबतीत ती विचार करते की नक्की काय आहे सगळं, म्हणजे पूर्णाजीच्या कपाटात हे लाल गाठोड काय, नक्की देवाचं कसलं सामान असेल का, म्हणून तिथे लाल गाठोड उघडायला जाते आणि ते लाल गाठोड उघडत असताना त्यामध्ये तन्वीचे म्हणजेच आपल्या मुलीचे लहानपणीचे फोटो पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणते की हे माझ्या तन्वीचे लहानपणीचे फोटो आहेत, मग हे आईच्या कपाटात असे कसे ठेवले आणि असे लपून छपून का ठेवलेत मला कळत नाहीये. मग ती गाठोड्याबद्दल खाली घेऊन येते आणि विचार करते की हे गाठोड मला अर्जुन याच गाठोड्याबद्दल काहीतरी बोलत होता की तो आश्रमामध्ये जाऊन ते गाठोड शोधत होता. मग नक्की हेच ते गाठोड असेल का, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो आणि म्हणूनच ती म्हणते की मला हे गाठोड जाऊन अर्जुनला दाखवलं पाहिजे, नक्की त्यावरून काही समजेल का. पण अर्जुनने मला सांगितलं की सायलीला याबद्दल काही सांगू नको, म्हणूनच मग मी याबद्दल तिला काही सांगणार नाही, कारण तिला यामुळे हर्ट होऊ शकतं, तिच्या लहानपणीच्या आठवणी वगैरे जर असं काही तिला वाटलं, म्हणूनच मग ती त्या गोष्टी तिच्यापासून आता लपवते. त्याच वेळेला सुमनचंही आता नागराजवरती पूर्ण लक्ष असतं, कारण नागराज हा महिपतला सामील असल्याचं सत्य हे तिला आता समजलेलं असतं. म्हणून सुमन विचार करते की आता जर मला आणखी खुलात शिरायचं असेल तर मग मला नागराजच कपाट चेक करायला पाहिजे. याच कपाट चेक केल्यानंतरच मला समजेल की आणखी काही गोष्टी आहेत का की यांनी माझ्यापासून लपवल्यात. म्हणूनच मग ती लगेचच जाऊन त्याच्या कपाटामध्ये चेक करते की महिप्त किंवा कोणाच्या मैत्रीबद्दलचे आणखी काही गोष्टी त्याला समजलेत का किंवा आणखी काही. म्हणूनच आता ती ते कपाट आता चेक करत असते आणि ते कपाट चेक करत असताना तिलाही गाठोड सापडतं आणि ते गाठोड पाहिल्यानंतर ती म्हणते की हे लाल रंगाचं गाठोड हे कसलं गाठोड आहे, म्हणजे मी एकदा यांना बोलताना ऐकलं होतं की हे गाठोडी अशी होती, म्हणजेच आश्रमामध्ये मधुभाऊंनी ते गाठोडे तसे ठेवले होते. मग नक्की आता काय करायचं असा प्रश्न तिला पडलेला असताना तिथे आता सुमन ही गाठोड घेऊन विचार करते की मी आता सुभेदारांच्याच घरी जाते आणि हेच गाठोड मी तिकडे दाखवते. कदाचित सायलीला वगैरे ते गाठोड दाखवल्यानंतर सायलीला त्याबद्दल काही माहीत पडेल का किंवा काही. म्हणून सुमन आता विचार करते की नागराजला याबद्दल काहीच विचारायचं नाही. त्यांच्या कपाटात खरंतर ते गाठोड सापडलेलं असतं, परंतु ते गाठोड नक्की कस आहे काय आहे या गोष्टीचा तिचा विचार असतो आणि म्हणूनच ते गाठोड घेऊन आता सुभेदारांकडे जाण्याचं ठरवते आणि तेवढ्यातच तिथे नागराज आलेला असतो. नागराज विचारतो की काय सुमन, काय झालं, म्हणजे तू अशी घाई गडबडीत कुठे निघालीस आणि मला फोन करून काही तू सांगितलं पण नाहीस की तुला काही हव्य वगैरेटला वगैरे सोडायचं का, तुला सोडतो मी. तेव्हा ती म्हणते की नाही अहो काय ना, मला माझ्या जरा दादाकडे अर्जंटली जायचं होतं, तुम्ही येताय का.
तेव्हा मग तो म्हणतो की नको नको, तुझ्या दादाकडे ना फार वेळ जाईल, त्यापेक्षा तूच जा रिक्षाने. मग ती अशा प्रकारे पटकन नागराजच्या तावडीतून स्वतःला तोडवते सोडवते आणि नंतर मग ती तिथून निघून जाते. आणि मग तिथून निघून गेल्यानंतर आता तिला सारखं सारखं तेच तेच आठवत असतं की नागराज नक्कीच असं काहीतरी करतोय ज्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम हा होतोय. म्हणूनच ती ते गाठोड त्याच्याकडून घेऊन जाते आणि ते गाठोड घेऊन गेल्यानंतर तिकडे प्रतिमाही ते गाठोड सगळ्यांसमोर आणते. रविराजही तिकडेच असतो. सगळेजण अगदी बघतात आणि म्हणतात की नाही, नक्कीच ना, या गाठोड्याबद्दल काहीतरी आहे. तेवढ्यात सुमन ते गाठोड घेऊन येते आणि सुमन ते गाठोडे सगळ्यांना दाखवते. आता सगळेजण बघतात की सुमन, तू अचानक आणि एकटी काय झालं, म्हणजे तू अचानक एकटी अशी का आलीयस? त्यावेळेला मग अति ते गाठोड दाखवते, म्हणजे दोन दोन गाठोडे असे एकमेकांच्या बाजूला ठेवलेले असतात. एक असतं सुमन आणलेलं गाठोड आणि एक असतं ते सायलीचा गाठोड. आता ते गाठोड जे पूर्ण आजीच्या कपाटात असतं ते सगळेजण ओपन करून पाहतात तर त्या गाठोड्यामध्ये सायलीचा म्हणजेच तन्वीचा लहानपणीचा फोटो असतो. आता तो फोटो पाहिल यानंतर सगळे जण बघतच बसलेले असतात आणि ती म्हणते, म्हणजेच प्रतिमा म्हणते की ही तर माझ्या लहानपणीची नवी तिचा आहे हा फोटो. तेव्हा मग साहिली तो फोटो बघते आणि म्हणते की नाही, मला वाटत नाहीये की हा प्रियाचा फोटो आहे, कारण मी प्रियाचे लहानपणीचे फोटो पाहिले होते. हल्लीपर्यंत आम्ही बघायचो ही प्रिया नाहीच आहे. तेव्हा मग रविराज म्हणतो की अगं सायली बाळा, असं कसं म्हणतेस तू? अगं ही प्रिया म्हणजे आमची तन्वीच आहे. सायली म्हणते की नाही रविराज काका, आम्ही एकत्र असताना ते फोटो पाहायचो ना, ती हा फोटो नाहीच, तिचा फोटो हा वेगळाच आहे. मग त्याच वेळेला सुमन ते गाठोडा दाखवते आणि म्हणते की हे मला दाखवायला आणाय म्हणायच होतं हे ना, यांच्या कपाटामध्ये गाठोड होतं आणि म्हणूनच मला असं वाटलं की खरंच हे गाठो येऊन इथेच दाखवावं, कारण ज्या आश्रमामध्ये मधुभाऊंचे गाठोडे असायचे ते गाठोड हे इथे आमच्या कपाटात कसं आलं, म्हणून मी हे अर्जुन किंवा साहिलीला सोपवण्यासाठी आले होते, जेणेकरून मधुभाऊंना तर काही दाखवता येत नाही, परंतु हे गाठोड इथे कोणाला तरी कळेल तरी, म्हणजे कोणाच आहे ते, एका लहान मुलीचा फोटो यामध्ये असं म्हणून आता ती ते गाठोड आणि सगळ्या गोष्टी तिथे देते. आणि मग ते गाठोड उघडल्यानंतर सायली म्हणायला लागते की बघू मला ते गाठोड काकू. मग ते गाठोड ती बघते आणि तिथे त्याचमध्ये प्रियाचा म्हणजेच प्रियाचा लहानपणीचा फोटो असतो. आता तो फोटो पाहिल्यावर सायली म्हणते की अहो हीच आहे आपली प्रिया, म्हणजे तन्वी हा तिचा लहानपणीचा फोटो आहे. तेव्हा प्रतिमा बघतच राहते आणि म्हणते की अगं सायली बाळ, हे काय बोलतेस तू? हा प्रियाचा लहानपणीचा फोटो नाहीच आहे, ही लहानपणीची तन्वी आहे. म्हणजे तुझ्या हातात जो फोटो आहे ना, तो फोटो तन्वीचा आहे. हा फोटो हा तन्वीचा नाहीये. सायली आता म्हणते की नाही, हा बघा, हा जो फोटो आहे ना प्रतिमा, ते तुमच्या जवळचाही तन्वी नाहीये. आणि हा जो फोटो आहे ना सिंगल सुकड्या मुलीचा, असा छोटीशी मुलगी आहे, ती मुलगी तन्वी आहे. मग नक्की काय आहे असा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर तोपर्यंत सगळ्या जणांना कन्फ्युजन झालेल असतं की नक्की काय आहे. मधुभाऊच या सगळ्या सत्याचा उलगडा करतील हे सगळ्यांना माहीत असतं, परंतु मधुभाऊंना कोमामध्ये असल्यामुळे आता काही सांगता येत नसतं. परंतु अर्जुन एक गोष्ट म्हणतो की बायको, तुला नक्कीच असं वाटतं का की हा जो फोटो आहे हा फोटो तन्वीचा नाहीये? ती म्हणते की हो, शक्यच नाहीये हा फोटो. आतापर्यंत प्रिया आम्हाला सगळ्यांना दाखवायची की बघा हा माझा लहानपणीचा फोटो आहे, तर मी तो कसा विसरू शकते? म्हणजे इथे आता सगळ्यांना संशय यायला लागतो. जास्त करून रविराज आणि बाकीच्यांना संशय यायला लागतो की नक्कीच यामध्ये काहीतरी चुकते, म्हणजे नक्कीच काहीतरी डाळीत काळ असल्याचं सगळ्यांनाच लक्षात येत असतं. कारण किती काही झालं तरीही तन्वी आपली ओळख लपवते, हा प्रश्न सगळ्यांना पडतो.
आता प्रतिमा पुढे आणि रविराज पुढे आणखी एक मोठा सत्याचा उलगडा होतो की तन्वी ही म्हणजे जी प्रियाजी आहे ती त्यांची मुलगी नाहीच आहे, ती प्रिया आहे, प्रिया मधुकर, परंतु ती तन्वी नाहीये म्हणजे ती आपली मुलगी नाही, म्हणून ती इतक्या खालच्या थरापर्यंत जाऊन आपल्याशी वागली, खोट बोलली. जर ते आपलं रक्त असतं तर ती आपल्याशी इतकं खोट बोललीच नसती. हे सगळं आता प्रतिमा आणि रविराजला कळतं. मग आता नेमकी हा जी तन्वी आहे ती खरी तन्वी कोण, हा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. आता त्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं हे अर्जुन पुढे फार मोठं आव्हान असतं. आता अर्जुन सायली हीच खरी तन्वी आहे हे सगळ्यांसमोर कसं सिद्ध करेल आणि मधुबाऊंकडून अर्जुनला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील का हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.